हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक हे आपल्याला अगदी हवे-हवेसे वाटतात. तर अशाच शेक मधला एक प्रकार तो म्हणजे बदाम शेक. तर आज आपण पाहणार आहोत असा हा बदाम शेक कसा बनवायचा. असा हा मार्केट स्टाईल आणि अगदी दाटसर बदाम शेक कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी इथं अर्धा लिटर होईल इतकं दूध घेतलेलं आहे. गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तुम्ही दूध आहे ते वापरू शकता. त्यानंतर आपल्याला बदाम शेक म्हणजे त्यामध्ये बदाम हे लागणारच. इथं मी 15 ते 20 होतील इतके बदाम बी जे आहेत ते भिजत घातले होते. बदाम शेक मला सकाळी बनवायचा होता, त्यामुळे मी बदाम जे आहेत ते रात्री भिजत घातले होते. समजा जर तुम्ही बदाम बी जे आहेत भिजत घालायला विसरलात, तर शेक तयार करण्यापूर्वी तुम्ही गरम पाण्यामध्ये 1 तास आधी जरी बदाम बी भिजत घातले तरीही चालतील. आता हे जे बदाम बी आहेत ते व्यवस्थित भिजले गेलेले आहेत, तर त्याची आपण वरची साल जी आहे ती काढून घेऊयात. साल काढून घेतल्यामुळं आपल्याला शेकला जो काही कलर येणार आहे तो अगदी परफेक्ट स्ट्रीट स्टाईल आणि व्हाईट कलर असा येणार आहे. जर त्याच्यामध्ये आपण साल यूज केली तर त्याचा कलर थोडासा चेंज होऊ शकतो. आता आपण या सगळ्या बदाम बीच्या साली ज्या आहेत त्या काढून घेऊया. तर अशा प्रकारे सगळ्या साली ज्या आहेत त्या काढून झालेल्या आहेत. यानंतर मी अर्धा लिटर होईल इतकं दूध घेतलेलं आहे. दूध जे आहे ते मी गरम करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर साई सकट दूध वापरायचं असेल तर तसं देखील तुम्ही वापरू शकता. इथं मी साय जी आहे ती बाजूला काढून ठेवलेली आहे. त्यानंतर या अर्धा लिटर दुधामधील 3 टेबलस्पून होईल इतकं दूध मी बाजूला एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. हे दूध जे होतं ते माझं ऑलरेडी गार होतं. गरम करून गार करून घेतलेलं दूध आहे. यानंतर आपण ज्या काही साली काढून घेतलेले बदाम बी होते तर ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरला बारीक करताना आपल्याला ते खूपही पावडर होईल असं करायचं नाहीये. थोडेसे अर्धवट दाताला येतील आणि अर्धवट ते राहतील अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून होईल इतकं दूध घातलं होतं आणि ते मला बारीक करून घ्यायचं आहे. यानंतर मी उरलेल्या दुधामध्ये 5 टेबलस्पून होईल इतकी साखर जी आहे ती ॲड करून घेणार आहे आणि हे जे दूध आहे ते मी आता गरम करायला ठेवलेलं आहे. ज्या बदाम बी मध्ये मी दूध घातलं होतं ते मी आता बारीक करून घेतलेले आहेत आणि ते बारीक केलेलं दूध आणि बदाम बी जे आहेत ते आपण या दुधामध्ये ऍड करून घेऊयात. बदाम बी दुधामध्ये ऍड केल्यानंतर मंद आचेवर हे जे आहे ते आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, जेणेकरून बदामाचा अर्क जो आहे तो दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं जे काही बदाम बीचं अर्क असेल तर ते आपण काय करू, थोडंसं त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं पाणी घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्सरचं भांडं धुवून आपण या दुधामध्ये ऍड करू शकतो. या ठिकाणी दुधासाठी आपण जे काही भांडं वापरणार आहे ते आपल्याला जाडबुडाचं भांडं असं वापरायचं आहे. नाहीतर दूध जे आहे ते करपलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर जे आपण 3 टेबलस्पून दूध जे आहे बाजूला काढून ठेवलं होतं, त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर जी आहे ती ॲड करून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर वापरताना आपल्याला शक्यतो पॅकिंगची कस्टर्ड पावडर वापरायची. लूजमध्ये असेल तर त्याच्यामध्ये कदाचित भेसळ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथं मी पॅकिंगची कस्टर्ड पावडर आहे ती यूज केलेली आहे. 2 ते 2.5 टेबलस्पून होईल इतकी कस्टर्ड पावडर आपण या दुधामध्ये मिक्स करून घेतोय. हे जे वाटीतलं दूध होतं ते आपलं गार दूध आहे. गार दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर जी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेतोय. कस्टर्ड पावडर वापरल्यामुळं आपल्या शेकला एक दाटसरपणा येणार आहे. बाहेर देखील हीच पावडर यूज केली जाते. तर ही जी पावडर आहे ती मी व्यवस्थित दुधामध्ये चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे. दूध, साखर, बदाम बी याला देखील व्यवस्थित चांगली उकळी आलेली आहे आणि आता या उकळलेल्या दुधामध्ये आपण हे कस्टर्ड पावडर ॲड केलेलं दूध जे आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. कस्टर्ड पावडर घातलेलं दूध यामध्ये मिक्स करताना पुन्हा एकदा चमच्यानं व्यवस्थित हलवून घेतलं आणि ते उकळलेल्या दुधामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर उकळलेल्या दुधातलं थोडं दूध पुन्हा मी वाटीत घातलेलं आहे. स्वच्छ वाटी धुवून त्याच्यामध्ये आपण काय करूया, ॲड करूया.
कस्टर्ड पावडर ॲड केलेलं दूध घातल्यानंतर हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं आणखी थोडा वेळ शिजू द्यायचा आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि चमच्यानं ते सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कस्टर्ड पावडर जी आहे ती खाली चिकटता कामा नये. आणि ती काही वेळेला काय होऊ शकते, खाली चिटकून बसली तर ती करपली जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण भांडं यूज करताना काय करायचं आहे, जाड बुडाचं भांडं जे आहे ते यूज करायचं आहे. 3 मिनिटासाठी हे आपण व्यवस्थित शिजू दिलेलं आहे. आणि 3 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला दिसू लागेल की त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी दाटसर होत चाललेली आहे. हळूहळू ते काय होत आहे, घट्ट होत चाललेलं आहे. तर आपल्याला जशी हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झाल्यानंतर आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ते पूर्ण नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सतत ते ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर साय जमा होता कामा नये. गॅस बंद करून ते मी सुरुवातीला सतत ढवळून नॉर्मल टेम्परेचरवर आणलं. त्यानंतर मी 3 तासासाठी ते फ्रीजमध्ये ठेवून त्याला थंड करून घेतलेलं आहे. आणि थंड झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ॲडजस्ट झालेली आहे. आणि आता हे जे शेक आहे ते आपल्याला सर्व्ह करायचं आहे. ग्लासमध्ये आता हा बदाम शेक जो आहे तो आपण सर्व करून घेतोय. अतिशय छान कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा व्यवस्थित ॲडजस्ट झालेली आहे. वरून मी त्याच्यावर बदामाचे काप घालणार आहे, जेणेकरून थोडेसे ते दाताखाली येतील आणि आपला त्याचा बदाम शेकचा आनंद जो आहे तो आणखी जास्त वाढणार आहे. तर अशा प्रकारे आपला बदाम शेक जो आहे तो तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची बदाम शेक तयार करण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.